आणि आता पाहूयात पुणे जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पुणे महापालिकेनं रस्ते नामकरणातील राजकारण रोखण्यासाठी नवा निर्णय सुचवलाय. 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या गल्लीबोळांना नावाऐवजी क्रमांक देण्याचा प्रस्ताव पुढे आलेला आहे. नावासाठी सर्व सदस्यांची एकमतानं संमती बंधनकारक राहणार आहे. या निर्णयावर पक्षनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेनं पाटबंधारे विभागाच्या पाणी कपातीच्या प्रस्तावाला उत्तर देताना पुढील 3 महिन्यांसाठी 5.43 टीएमसी पाण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. सध्याचा वापर नियंत्रित असून कपात केल्यास शहरावर परिणाम होईल असं नमूद केलेलं आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी आज पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं मागे घेतला. त्यामुळे शहरातील सर्व भागात नियमित पाणी मिळणार असल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं स्पष्ट केलेलं आहे. आणि आता पाहूयात नाशिक जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं नियमित बस सेवेव्यतिरिक्त 2000 पेक्षा अधिक बस सेवेचं नियोजन करण्यात येत आहे. पुणे इंदोर महामार्गावरील येवला तालुक्यातील बाभुळगाव इथं ट्रक आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून टेम्पो पलटी झाला. अपघाताच्या नंतर ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. आणि आता संभाजीनगर जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांची पडताळणी झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. पॅट परीक्षेच्या दिवशीच परीक्षेला उपस्थित विद्यार्थी संख्येच्या आधारे 11 एप्रिलला जिल्ह्यातील 964 शाळांची पडताळणी केलेली आहे. संभाजीनगर महापालिकेत यंदा 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. ज्या पक्षाकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत त्या पक्षाचे जास्त स्वीकृत सदस्य होतील. 80 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 52 अर्ज हे पात्र ठरलेले आहेत.